जय श्रीराम मित्रांनो, मी अक्षय आणि सकाळी सकाळी निघालेलो जिमला. मला तर माहिती, झिरोवरून जिमला जाणं सोपं जातं. जिमला आल्यानंतर आपण पहिल्यांदा ट्रेडमिल यूज करतो, पण आज ट्रेडमिल बिझी असल्यामुळं पहिलं सायकलिंग करून घ्यावं म्हणलं. सायकलिंग झाली आणि मस्त गाणं आहे का सुंदर गाणं लावलेलं जिममध्ये. ते ऐकून असं मन तृप्त झालं. नंतर बाकीचे वर्कआउट करायला घेतले. आज मसल कार्डिओचा डे होता, त्यामुळं आज काय मशीन यूज नव्हती करायची, तर दुरीच्या उड्या मारल्या थोड्या. नंतर पहिलवानी जोर मारावं म्हणलं, पहिलवानी जोर मारले. मसल कार्डिओ असल्यामुळं बरेच असे 5 ते 6 व्यायाम केले, बट सगळेच काय व्हिडिओ बनवता आले नाही. जेवढे बनवता आले तेवढे व्हिडिओ बनवून दाखवले. 5 ते 6 आणि 20 सेट मारले, प्रत्येकाचे 20-20 2 वेळा. त्यानंतर ट्रेडमिलला नंबर आला. मग ट्रेडमिल स्टार्ट केली आणि आपली नेहमीची 10ची रेस केली. तर 9चं आहे, 9ची रेस केली आणि नंतर स्पीड वाढवली, 10 केलं. 10 केल्यानंतर ते म्हणलं स्टार्ट झालं. जिमून आलो घरी, मस्त दिवा लावला. आंघोळ वगैरे झाल्यानंतर नमस्कार केला आणि त्यानंतर नेमका ध्रुव आला खेळायला घेऊन. त्याची ट्रेन होती, त्या ट्रेनमध्ये असे 4, 5, 3, 2, 1 होल असलेले ते बसवायचं होतं. त्याला काय ते जमत नव्हतं, मीच जास्त खेळत बसलेलो. तो कुठं पण बसवत होता, ते काय बसत नव्हतं. आणि बरोबर बसलं का त्याला लय आनंद होत होता. त्याला मस्त त्यांनी डब्बं वगैरे बनवलेलं, त्यात बसून ABCD पण होती साईडला. नंतर आलो दुकानाला, थोडं सामान घ्यायचं होतं. आणि त्यानंतर हे बघा, एवढी दुकान येतं सोसायटीच्या बाहेर. हे असं डांबरी टच आहे आणि लगेच आमची सोसायटी. नंतर जेवण करून घ्यावं. मग हे कुरकुरे सँडविच नवीन इंट्रोड्यूस झालं, हे मीच बनवलं आहे. येताना कुरकुरे घेऊन आलो आणि हे सँडविचमध्ये टाकून खावं म्हणलं आणि त्याची मस्त मजा घेतली. टेस्टमध्ये बी अंडे असल्यामुळं भारी लागत होतं ते कुरकुरे आणि ते खाल्लं. नंतर म्हणलं कामाचं घ्यावं काहीतरी. मग थोडं बघितलं अभ्यासाचं आणि नंतर झोपलो थोडा वेळ. नंतर उठल्यानंतर एक्झाम आहे, त्यामुळं एक्झामचं प्रिपरेशन करावं म्हणलं. हे बघा, ChatGPTचं प्रो आहे. तुम्हाला पण घ्यायचं असेल तर फ्रीली अवेलेबल पण आहे, स्टुडंटसाठी किंवा सगळ्यांसाठीच आहे. आता तर अंधार पडला होता पूर्ण. हे आपलं एक पान लिहिलं होतं, पण दाखवायला तर झालं म्हणलं. नंतर ध्रुवला घेऊन निघालो खाली. उशीर झालता, त्याला पण गार लागत होतं, त्यामुळं स्वेटर वगैरे घालून त्या सायकलमध्ये चालवलं खाली. तो पण चांगलाच हसत होता. त्याला खाली जायचं म्हणलं की लय मजा वाटते. त्याला फिरायला भेटतं आणि तिथं गार्डनला मुलं वगैरे असतात, घरी काय कोण नसते जास्त. त्यामुळं मग आम्ही पोचलो गार्डनला पाहिलं तर भरपूर गर्दी होती. सायकल जायला पण रस्ता नव्हता, तेवढ्यात त्याला पण सायकलवर बसायचं नव्हतं. तो बी मला म्हणला उतरव आणि मला घसरगुंडी वगैरे खेळायला नाही म्हणतो तो, ते बदकावर बसायला. मग दिदी एक कुठला मंत्र म्हणत होती काय कळलं नाही, तिथं झोपून मंत्र म्हणून खाली जात होती. तिचा पण थोडा व्हिडिओ घेतला आणि तेवढ्यात इथं सायकलवर कोणतरी कब्जा केला. ह्यांनी सायकल घेतली आणि ते खेळत होतं, पण ध्रुवला काय ते देखवाना. त्याची सायकल खेळतंय म्हणलं का तो म्हणायचा मला बसव डायरेक्ट. मग शेवटी ध्रुवला बसवलं. नंतर घरी घेऊन आलो. घरी अननस आणलेलं ते खाल्लं. बाय बाय गाईज.